ग्रुपच्या वतीनं जो पाणी वाचवा आणि जीवन वाचवा म्हणजेच सेव्ह लाईफ, सेव्ह वॉटर अँड सेव्ह लाईफ हा जो ह्यांनी उपक्रम इथं राबवला आहे हा स्तुती करण्यासारखा आहे. कारण का आजची गरज आहे, काळाची गरज आहे. भविष्यामध्ये पाणी, आता मित्र बोलत होते की भविष्यामध्ये युद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, तर हे सत्य आहे. कारण का प्रत्येकानं आता सध्या जर आम्ही पाण्याची स्थिती बघितली बेळगावमध्ये, पाणी मुबलक आहे पण ते व्यवस्थितरित्या येत नाही. या कारणानं प्रत्येक व्यक्तीनं पुढं भविष्यामध्ये पाणी वाचवण्याच्या दृष्टिकोनात काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आम्ही पाण्याचा व्यत्यय टाळला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगू, आता काही घरामध्ये मी बघितलंय की पाणी म्हणजे काही गोष्टी बघितल्या, मी शेविंग करत असताना हात हात धुत असतात किंवा अशा काही गोष्टी असतात, तेव्हा ते पाणी कंटिन्यू टॅपला चालू ठेवतात आणि नंतर ते त्याच्याकडे लक्ष नसतं. तर लोकांनी अशा काही गोष्टी आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण त्या सांगत बसलं की उशीर होईल. पण त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देऊन पाणी वाचवलं पाहिजे. आणि पाणी हे जीवन आहे, याची जाण ठेवली पाहिजे. पाण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. तेव्हा म्हणजे प्रत्येक जमिनीवरचा जो प्रत्येक प्राणी आहे, झाडापासून ते प्रत्येक जीवापर्यंत, प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता असते. तेव्हा पाणी हे वाचवलंच पाहिजे. आणि हा जो यांचा उपक्रम आहे याची मी स्तुती करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद.